त्याआधी पाहूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। वर्षांना देव दारी आल्याने कोकणातील सर्व राजकीय पक्षाचे नेते मंडळी ग्रामदेवतेच्या सेवेमध्ये दंग। शिमगोत्सवात पालखीसाठी येणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी खेड बसस्थानक प्रवाशांनी फुलले। इन्फिगो आयकेआर हॉस्पिटलमध्ये 29 आणि 30 मार्च रोजी रेटिना तज्ञ उपलब्ध। आणि महाड तालुक्यातील मौजे खर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक। पाहुयात सविस्तर वृत्त। कोकणात होम पेटवल्यानंतर शिमगोत्सवाचा खरा रंग चढू लागलाय। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली आहे। प्रचार आणि पक्षाची जबाबदारी जरी असली तरी देवदारी आल्याने कोकणातील सर्व राजकीय पक्षाचे नेते मंडळी पदाचे भान विसरून आता पालखी नाचवण्यासह विविध पद्धतीने शिमगोत्सव साजरा करण्यात दंग झालेले पाहायला मिळत आहे। रत्नागिरीकरांचे ग्रामदैवत श्री भैरीबुवाची पालखी संपूर्ण रत्नागिरी शहरात फिरते। दरम्यान पालखी तेलियाळी येथे आली असता शिवसेना उपनेते तथा राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी ढोल वाजवत ग्रामदेवतेचे स्वागत केले। यावेळी आपली राजकीय वस्त्रे बाजूला ठेवून आपला नातू अथांग आणि मुलगा अथर्व यांच्या सोबत पालखी नाचवत मनमुराद ढोल वादन करत आनंद सोहळ्यात सहभागी झालेले ते पाहायला मिळाले। आमदार भास्कर जाधव यांनी देखील पालखी नाचवत शिमगोत्सवाचा आनंद लुटलाय। दरवर्षीप्रमाणे त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी देहभान विसरून ग्रामदेवता श्री भैरी देवाची पालखी खांद्यावर घेऊन नाचवताना ते दिसून आले। आपल्या ग्रामदेवतेवर प्रचंड श्रद्धा असलेले आमदार जाधव हे काहीही झालं आणि कुठेही असले तरी नवरात्र उत्सवात शारदेच्या दरबारात पारंपरिक जागडी नृत्य करण्यासाठी आणि शिमगोत्सवात पालखी नाचवण्यासाठी ते पोहोचतात। गावच्या सहाणेवर होम पेटवण्यात आल्यानंतर ग्रामस्थांसह ढोलसनईच्या ठेक्यावरती पालखी नाचवताना ते तल्लीन होऊन गेले होते। त्याचप्रमाणे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत देखील पालखी सोहळ्यामध्ये दाखल झालेले दिसून आले आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या पाली या गावी त्यांनी ढोल वाजवत ग्रामदेवतेच्या पालखीचे स्वागत केले। तर खेड तालुक्यातील जामगे येथे श्री क्षेत्र कोटेश्वरी मानई देवी परिसरात शिमग्याच्या पवित्र मुहूर्तावरती पहाटे संपन्न झालेल्या होलिका दहन कार्यक्रमानंतर ग्रामदेवतेचा पालखी सोहळा संपन्न झाला। यावेळी शिवसेना सचिव सिद्धेशदादा कदम आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांनी मोठ्या उत्साहात पालखी नाचवली आहे। या सोहळ्यानिमित्त शिवसेना नेते रामदासभाई कदम, आमदार योगेशदादा कदम, शिवसेना सचिव सिद्धेशदादा कदम यांनी सहकुटुंब मनोभावे ग्रामदेवतेचं दर्शन घेतलं आणि सर्वांना सुखी समाधानी आयुष्य लाभू दे अशी प्रार्थना केली। दरम्यान उपस्थित असलेल्या समस्त गावकऱ्यांना कदम परिवाराकडून शिमग्याच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या। सुकिवली गावातील शिमगा उत्सवामध्ये गावातील तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळालाय। सालाबादप्रमाणे याही वर्षी सुकिवली गावातील तरुणांनी आणि ग्रामस्थांनी सार्वजनिक ग्रामदेवतेचा होम पेटवला। यावेळी ढोल ताशांच्या गजरामध्ये वाजत गाजत लाट म्हणजेच हळकुंड आणण्यात आली। यावेळी शेकडो तरुणांनी ही लाट नाचवत होमाच्या ठिकाणी आणत सुकाई वाघजाईचं चांग भलं, खामराज लखमराजचं चांग भलं अशा घोषणा देत ग्रामदेवतेचा जय जयकार केला। शिवसेना नेते रामदासभाई कदम आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांनी भरणे शिंदेवाडी येथील श्री काळकाई देवीच्या पालखीचे सहपरिवार दर्शन घेतले। यावेळी रामदासभाई कदम यांची पत्नी देखील उपस्थित होत्या। रामदासभाई कदम यांनी यावेळी सपत्नीक देवीची ओटी भरली आणि सर्वांना सुखाचं समाधानाचं आयुष्य लाभू दे ही प्रार्थना देखील केली। तर खेड तालुक्यातील वाडी जैतापूर येथे शिमगोत्सवानिमित्त दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी ग्रामदैवत श्री चांडकाई मानाई देवीच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले। देवाचे दर्शन घेत नेहमीच सर्वांच्या भल्याचे आणि हिताचे कार्य माझ्या हातून घडू दे अशी प्रार्थना त्यांनी केली। या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख विजयराव जाधव, विभाग प्रमुख सुरेश मोरे, मांडवे शाखा प्रमुख बाबू मोरे, मांडवे ग्रामपंचायत उपसरपंच किशोर सणस, शाखा प्रमुख प्रकाश दळवी, उपशाखा प्रमुख
निकम आणि पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते। कोकणात पालखीत बसून ग्रामदेवता भक्तांच्या भेटीला यायला सुरुवात झाली आहे। वर्षभराने देव आपल्या दारी येणार म्हणून चाकरमानी सेवेकरता आता कोकणात दाखल होऊ लागलेत। खेडमध्ये बस स्थानकावरती प्रवाशांची मोठी गर्दी दिसून आली आहे। एसटी महामंडळाने जादा गाड्यांची व्यवस्था देखील केली आहे। खेड बस स्थानक प्रवाशांनी फुललेलं पाहायला मिळालं। रिझर्वेशन देखील फुल झाल्याने गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते। वळूयात पुढच्या बातमीकडे। इन्फिगो आय केअर तर्फे 29 आणि 30 मार्च रोजी इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेड येथे प्रख्यात रेटिना तज्ञ डॉक्टर प्रसाद कामत डोळ्यांच्या पडद्याच्या आजारावरती तपासणी आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी उपलब्ध असणार आहेत। तरी ज्यांचे वय 40 वर्ष असल्यास, अचानक दृष्टी कमी झाल्यास, डायबिटीस आल्यास, डोळ्यापुढे काळे ठपके दिसल्यास, तसेच ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास आणि -3 पेक्षा जास्त नंबर असल्यास अशी लक्षणे ज्यांना दिसतात, इन्फिगो आय केअर हॉस्पिटल मध्ये त्वरित संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलंय। संपर्क साधण्यासाठी 91 37 15 54 90 या क्रमांकावरती पूर्व नोंदणी करून इन्फिगो आय केअर कडून आपली सेवा घडवण्याची संधी आम्हाला द्यावी असे आवाहन डॉक्टर प्रसाद कामत यांच्यातर्फे करण्यात आले। नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद कामत, मी रेटिना स्पेशलिस्ट आहे। मी दर महिन्याला इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेडमध्ये येतो रेटिनाचे जे रुग्ण आहेत ते तपासण्यासाठी। आता रेटिना म्हणजे काय असतं तर दृष्टीपटल, डोळ्याचा जो आतला पडदा असतो त्याला आपण रेटिना म्हणतो। हा डोळ्याचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो, कारण रेटिनापासून आपल्या मेंदूला सिग्नल जातात तेव्हा आपल्याला दिसतं आणि या रेटिनाबद्दल बऱ्याच कमी लोकांना माहिती असतं। तर रेटिनामध्ये जर प्रॉब्लेम आला तर त्याच्यामुळे दृष्टी जाऊ शकते आणि त्याचा वेळेवर इलाज नाही झाला तर हे डॅमेज परमनंट होऊ शकतं। त्यामुळे रेटिनाची वेळोवेळी तपासणी करणं गरजेचं असतं। मुख्यतः डायबिटीसच्या लोकांमध्ये, डायबिटीस हा आजकाल खूप कॉमन झालेला आहे। डायबिटीसमुळे रेटिनाची बऱ्याच वेळा हानी होते, रेटिनामध्ये ब्लिडिंग होतं, रेटिनाला सूज येते आणि हे बऱ्याच वेळा लक्षात येत नाही सुरुवातीला। म्हणून आम्ही नेहमी सांगतो की डायबिटीसच्या लोकांनी 6 महिन्यातून एकदा रेटिनाची तपासणी रेटिना तज्ज्ञांकडून करून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं। तर आता कसं झालं, खेडमध्ये पूर्वी रेटिनाच्या काही सुविधा नव्हत्या, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींसाठी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जायला लागायचं। तर आता आमच्या इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेडमध्ये रेटिनाच्या ट्रीटमेंटच्या सगळ्या सुविधा म्हणजे रेटिनाचा स्कॅन, त्याच्यानंतर सोनोग्राफी डोळ्याची, नंतर रेटिनाची इंजेक्शन्स, ऑपरेशन, लेझर, ही सगळ्या सुविधा आता इकडे उपलब्ध आहेत। त्यामुळे या गोष्टींसाठी आता मुंबई पुण्याला जायची गरज नाही, कारण सगळ्या गोष्टी इकडेच आपल्याकडे उपलब्ध आहेत। तर या सुविधांचा नक्की लाभ घ्यावा। घेऊयात एक छोटीशी विश्रांती। तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी। नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर। मनोरंजनाचा खास खजिना 56 HD अधिक 253 SD चॅनल्स आता फक्त 3300 रुपयाच्या वार्षिक प्लॅनवर। तर मग वाट कसली पाहताय, आजच रिचार्ज करा। आता एकाच वेळी एकाच घरात 3 वेगवेगळे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी। एक टीव्ही आणि 2 मोबाईल वरती पाहता येणार 3 वेगवेगळे चॅनल्स। सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेज 6 महिने फक्त 1250 रुपये आणि 12 महिन्यासाठी फक्त 2400 रुपये। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय दीपवाहिनी। महाड तालुक्यातील मौजे खर्डी येथील अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करणाऱ्या आरोपीस आता अटक करण्यात आली आहे। महाड तालुका पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाड तालुक्यामध्ये गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसून येते। चोरी, दरोडा, खून, बलात्कार, लहान बालकांचे लैंगिक शोषण अशा गंभीर स्वरूपाच्या घटना सतत घडतायत। 22 मार्च रोजी महाड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे खर्डी येथील एका अल्पवयीन मुलीवरती बलात्कार झाल्याची घटना घडली होती। आरोपी आणि पीडित हे एकमेकांचे नातेवाईक असून आजूबाजूला राहत होते। पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहीत असून देखील आरोपी हा नेहमी तिचा पाठलाग करत होता आणि माझं तुझ्यावरती प्रेम आहे असं सांगत होता। पीडितेचा नकार असून सुद्धा नराधम आरोपीने तोंड दाबून तिच्यावरती जबरदस्तीने बलात्कार केला। याबाबत महाड तालुका पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली असून त्याच्या विरोधात आता पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे आणि महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मायने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सदा गायकवाड हे करतायत। 26 मार्च रोजी सकाळी 9:15च्या सुमारास सुशेरी नंबर 2 येथील
श्री खेमनाथ मंदिराजवळ मोठ्या प्रमाणात वणवा लागला। सदर वणवा आंब्याच्या झाडाला लागला होता। यात मोठं सुकं झाड हे जळून खाक झालं। सुदैवाने मंदिराकडे हे झाड गळून न पडता बाजूला पडल्यामुळे मंदिराची हानी टळली आहे। घटनेची माहिती मिळताच खेड नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी फायरमन दीपक देवळेकर, वाहन चालक विद्याधन पवार, सह फायरमन जयेश पवार, प्रणय घाग यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली आहे। तर याचप्रमाणे आज 26 मार्च रोजी खेडमधील शिवाजीनगर येथे 2 वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वणवा लागला होता। दुम्मक गुरुजी यांच्या घराकडे येणारी आग विझवल्याने त्यांचं घर वाचलंय। यावेळी खेड नगर परिषद अग्निशमन विभागातील कर्मचारी श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, जयेश पवार, प्रणय रसाळ, विद्याधन पवार आणि प्रणव घाग यांनी घटनास्थळी पोहोचत आगीवरती नियंत्रण मिळवलं। महाड तालुक्यातील हॉटेल सुमय्या गार्डन येथे जेवण बनवणाऱ्या आचार्यावरती धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यामध्ये आचारी गंभीररित्या जखमी झालेत। महाड MIDC पोलीस ठाण्यात 2 तरुणांवरती हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। 24 मार्च रोजी संध्याकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास भावे गावच्या हद्दीत असणाऱ्या हॉटेल सुमय्या गार्डन येथील एका जेवण बनवणाऱ्या कुकवर धारदार हत्याराने वार केल्याची घटना घडली आहे। यामध्ये हॉटेलचे आचारी बाळकृष्ण रामचंद्र साळुंखे राहणार तळीये हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। यातील 2 तरुण आरोपींनी जखमी फिर्यादी यांच्या मांडीवरती, डोक्यावरती आणि छातीवरती धारदार हत्याराने वार केला। तसेच हॉटेलमधील सहकारी कर्मचारी भांडण सोडवायला गेले असता धमकी देत फिर्यादी आणि साक्षीदार यांच्यावरती दगड भिरकावून मारण्यात आला। याबाबत महाड MIDC पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। शुभम उर्फ राज अनंत तांबे वय वर्ष 22 आणि अमृत अनंत तांबे वय वर्ष 23 हे दोघेही राहणार भावे बौद्धवाडी अशी आरोपींची नावे आहेत। दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले। घडलेली घटना गंभीर असून विभागामध्ये आता त्यामुळे खळबळ माजली आहे। महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक फडतरे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करतायत। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये देवसडे गावची होळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी चक्क पाण्याने होळी पेटवून गावकऱ्यांचं प्रबोधन केलंय। पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून कशा पद्धतीने होळी पाण्याने पेटवण्यात आली आहे। ज्या अंधश्रद्धा आहे त्या कशा दूर करायच्या, तर तिथं जाऊन त्याच्या लोकांशी संवाद करून त्या दूर कराव्या लागतात। आणि मुद्दा असा आहे की जगातल्या सर्व आगी पाण्याने विझवल्या जातात। म्हणजे कुठेही आग लागली तर पहिला अग्निशमनाला फायरला फोन केला जातो आणि पाण्याचा बंब येतो। तुम्हाला मागा प्रश्न असा पडायला पाहिजे, अरे पाण्याने आग पेटवतो म्हणजे काय? एकतर साईबाबांनी पाण्याचा दिवा पेटवला होता, ठीक आहे, ते तोही प्रकार मी दाखवला असता तुम्हाला त्यांनी कसा पेटवला होता, पण तुम्ही त्या आता खवत जाणार नाही। तर त्याने माचीचा वापर केला होता, आपण माचीचा पण वापर करणार नाही आहोत। तर आता पाणी आहे हे तुमच्यातलंच पाणी घेतं, कुठे कार्यकर्ते आपल्या अंदाज पाणी केलं तुम्ही म्हटलं पाणीच आहे ना, ओके। सांगण्याचं तात्पर्य असं की प्रत्येक चमत्कार मागचं एक विज्ञान असतं किंवा त्या माणसाची हातचलाखी असते। कुठलेही चमत्कार समाजात घडत नाही। आता पाण्याने होळी पेटवतो जोक नाही आहे ते, समजलं का? तर आता आम्ही पाणी पेटवतोय, ठीक आहे। आता आपण काय करूया, थोडंसं पाणी वाटणार अध्यक्ष वगैरे कोण असेल त्यांनी जर त्यांच्याबरोबर हो सर, मानकरी असतात आपल्याकडे। आमचा चळवळीचा मंत्र आहे, तो मंत्र असा आहे, भूत बाणामती करणे मूठ विज्ञान म्हणतं सारं झूट। भूत बाणामती करणे मूठ विज्ञान म्हणतं सारं झूट। आपण हे 3 आपण काय करायचंय, मी पुढे बोलणार आहे, आपण मागून सगळ्यांनी बोलायचंय। आलं कसे? भूत बाणामती करणे मूठ, भूत बाणामती करणे मूठ, विज्ञान सांगते सारं झूट, विज्ञान सांगते सारं झूट। भूत बाणामती करणे मूठ, भूत बाणामती करणे मूठ, विज्ञान सांगते सारं झूट, विज्ञान सांगते सारे झूट। भूत बाणामती करणे मूठ, भूत बाणामती करणे मूठ, विज्ञान सांगते सारं झूट, विज्ञान सांगते सारे झूट। प्रत्येक बाबा बुवा मांत्रिक यांचा मंत्र असतो, तसा हा आमचा विज्ञानाचा मंत्र आहे। Yes, काय yes. मंत्र आहे की भूत बाणामती करणे मूठ हे सगळं झूट आहे, विज्ञानापुढे हे सगळं बिका आहे, लक्षात घ्या। आणि विज्ञानानं हे सगळं सिद्ध करता येतं आणि त्याच आम्ही प्रात्यक्षिक तुम्हाला आता सगळं दाखवणार आहोत। आता आणि त्यानंतर आम्हाला विचारा हे कसं घडलं। आम्ही तुमच्या
अंधश्रद्धा दूर करायला पसरवायला आलं नाही तर आपल्या कंट्या घेऊन येते तेव्हा बांधाल. म्हणजे बाबा आला होता नाक पेटला असं नको व्हायला. ठीक आहे. पाणीच आहे ना अजून शंका. येस येस काहीच नाही. पहिला काय तो सांगा पूर्ण. नारळ नाही चेक केला आपण. सांगणार सांगणार. चला साईड वा. ठीक आहे. आम्ही पाण्याचा दिवा पेटवतो. कधी नेक्स्ट टाइम पुढच्या 3 वर्षात कधी पूजा असेल तेव्हा बोलवा. पाणी दिवा पेटवून दाखवू. ठीक आहे. पाणी असतं आता ते साहित्य नाही पाणी जे असतं ते पाण्यावरती आम्ही दिवा बिना वातीचा बिना तेलाचा दिवा पेटवून दाखवतो आम्ही. मग तिथं आम्ही माचीस वापरू. म्हणजे तसं साईबाबाला पेटवला जातो. आम्ही सांगायचं तात्पर्य असं आहे की सगळ्या चमत्कारावर काही विज्ञान आहे, काही तर हात चालाकी आहे. त्यामुळे तुम्ही कुणावर ह्या विश्वास ठेवू नका. असं पण बाबा काय चमत्कार असतील तर आम्हाला ते सांगा. त्यांचा आपण भांड्यापोड काय तयार आहोत. ठीक आहे. धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल. भरणे गावचे ग्रामदैवत श्री देवी काळकाई मातेचा शिमगा उत्सव मोठ्या धामधुमीत सुरू आहे. पालखी भक्तांच्या भेटीला जाण्यासाठी प्रस्थान करताना दरवर्षीप्रमाणे यंदा देखील काळकाई मातेच्या मंदिरामध्ये खेड पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली. खेड पोलीस निरीक्षक नितीन भोईर आणि पोलीस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय मानवंदना कार्यक्रम पार पडला. तरी यावेळी मंदिर विश्वस्त कमिटीतर्फे सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच यावेळी घुमूचा नाच, पालखी नाचवणे अशा विविध कार्यक्रमांना भाविकांचा मोठा उत्साह दिसून आला. यानंतर पालखी सीमेकडे रवाना झाली. गावचे ग्रामदैवत श्री देवी काळकाई मंदिर इथे आज शिमगा उत्सव परंपरेनुसार चालू झालेला आहे. त्यानिमित्त श्री भोईर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे यांच्या उपस्थितीत शासकीय सलामीचा कार्यक्रम उपस्थितीत पार पडलेला आहे. त्यानिमित्त उपस्थित भाविक ग्रामस्थ यांच्यातर्फे विश्वस्त कमिटी आभार मानत आहे. त्यासाठी आत्ता पालखीचं प्रस्थान सीमेवरती झालेलं आहे आणि पुढचा कार्यक्रम पालखी सोहळा सीमावरती म्हणजे कळबणे आणि भरणे या सीमेवरती भेट सोहळा आयोजित करण्यात आहे. त्यानिमित्त तिथे 5:30 वाजता भेट सोहळा सुरू होणार आहे. नंतर पालखी शिंदेवाडी येथे ओटी भरण्यासाठी रवाना होईल. महाड तालुक्यामध्ये रस्त्याचे काम सुरू असताना अनेक अपघात आणि दुर्घटना घडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. तरी महाड तालुक्यातील गोंडाळे देऊळकोंड येथे रेडी मिक्स कॉन्क्रीट ट्रक पलटी होऊन एका कामगाराचा मृत्यू झालाय. या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे बांधारा बांधण्याचे काम सुरू असताना अचानक कॉन्क्रीट मिक्सर ट्रक पलटी झाला आणि यामध्ये एका कामगाराचा चिरडून जागीच मृत्यू झालाय. तर एक कामगार गंभीररित्या जखमी आहे. मौलुद्दीन अन्सारी असं मयत व्यक्तीचं नाव असून सुमित ढाले ही व्यक्ती गंभीररित्या जखमी आहे. घटनास्थळी महाशक्ती अँब्युलन्स दाखल होत जखमींना अधिक उपचाराकरता रुग्णालयात पाठवण्यात आलं. महाड उपविभागीय अधिकारी शंकर काळे आणि त्यांची संपूर्ण टीम अपघातस्थळी पोहोचत पुढील तपासाला सुरुवात केली. खेड तालुक्यातील जामगे येथे श्री क्षेत्र कोटेश्वरी मानाई देवी मंदिर परिसरात शिमग्याच्या पवित्र मुहूर्तावरती पहाटे संपन्न झालेल्या होलिका दहन कार्यक्रमानंतर ग्रामदेवतेचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी शिवसेना सचिव सिद्धेशदादा कदम आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांनी मोठ्या उत्साहामध्ये पालखी नाचवली. या सोहळ्यानिमित्त शिवसेना नेते रामदासभाई कदम, आमदार योगेशदादा कदम, शिवसेना सचिव सिद्धेशदादा कदम यांनी सहकुटुंब मनोभावे ग्रामदेवतेचे दर्शन घेतले आणि सर्वांना सुखी समाधानी आयुष्य लाभू दे अशी प्रार्थना केली. दरम्यान उपस्थित असलेल्या समस्त गावकऱ्यांना कदम परिवाराकडून शिमगा उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. शिमग्याच्या आनंदाचा पर्व मोठ्या थाटामाटात साजरा झाला.
शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांनी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर प्रथमच आपल्या गावी म्हणजे जामगे येथे शिमगा उत्सवासाठी ते आले असता यावेळी जामगे येथील ग्रामस्थ मंडळाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। यावेळी शिवसेना नेते रामदासभाई कदम, आमदार योगेश कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम, उद्योजक शैलेश कदम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। याचबरोबर आता वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी।